नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, ज्यांना देशभक्त शब्दावर आक्षेप आहे त्यांनी TV9च्या मुलाखतीमध्ये केलेल्या टीकेवर ठाकरेंनी असं प्रत्युत्तर दिलं। ठाकरे आता भाषण सुरू करताना हिंदू शब्द वापरत नाही तशी टीका फडणवीसांनी केली होती। उद्धव ठाकरेजी, तुम्ही जेव्हापासून राजकारणात आलात त्या दिवसापासून कालपर्यंत ही निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द घेणं सोडलं। हिंदू का सोडलं? देशभक्त म्हणाला आमची हरकत नाही आहे, हिंदू का सोडलं? का तुम्हाला लाज वाटते? लाज वाटते, तुम्हाला लाज वाटते, हिंदू शब्द घ्यायची लाज वाटते, कारण तुम्हाला भीती वाटते हे म्हटल्याबरोबर ज्यांच्या शरणी आता आपण गेलोय, ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची आहे ते लोक नाराज होतील म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला। म्हणून मी सांगतो, नकली कुठे म्हटलं जातं माहिती आहे? इथे नकली पण आहे। आम्ही जातोय सगळ्यांना देशभक्त म्हणून पुढे जातो। कालेच फडणवीस म्हणाले की यांना हिंदू शब्द सोडला। मी हिंदुत्व सोडलं नाही, मी भाजपला सोडले, लाथ मारले भाजपला, मी हिंदुत्वाला नाही सोडलेलं। पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे काही मी सोडलेलं नाही। पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त, जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाहीत? देशभक्त आहोत ना। आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत। पहिल्या या देशद्रोह्यांना आपल्याला गेट आउट सांगायला पाहिजे।